नगर परिषद भरती 2025 पदे नेमकी किती? गट क व गट ड नगर परिषद पदभरती नेमकी सत्यता काय? परीक्षा नेमकी कोण घेणार? राज्यसेवा की IBPS की TCS? संपूर्ण विश्लेषण सहित व्हिडिओ व नगर परिषदेच्या बाबतीत आता असणारे नवीन नोटिफिकेशन किंवा जे काय आलेले आहेत त्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला पाहूया संपूर्ण डिटेल्स. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड, राजमार्ग यशाचा. MPSC मार्फत आणि जी नगर परिषदेमार्फत जी जाहिरात येणार आहे, ज्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, कर निर्धारणाच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत की नगर परिषद गट क व गट ड भरती जी होणार आहे सरळ सेवेची, त्याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत आणि त्याची कशी भरती होणार आहे ह्या सगळ्या डिटेल आपण टाकलेल्या आहेत. तरी सुद्धा मी त्याचं रिपिटेशन करणार आहे. आणि जे एक नोटिफिकेशन फिरत आहे, म्हणजे ऍक्च्युली ते नोटिफिकेशन नाहीये किंवा नगर परिषदेकडून ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा ते असं काही आलेलं नाहीये. मात्र हे जे टेलिग्राम किंवा बाकीच्या चॅनल्सवरती हे डिस्प्ले होत आहे किंवा याच्यावरती व्हिडिओ बनवत आहेत, तर ह्या गोष्टी क्लिअर आहेत की एवढ्या एवढ्या जागा आहेत किंवा ह्या गोष्टी जे तुम्हाला आता स्क्रीनवरती मी डिस्प्ले होते किंवा मी सांगणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ठीक आहे, ह्या होणार आहेत. मात्र MPSC मार्फत जी परीक्षा आपण म्हणतोय, राज्य वर्ग भरती बाबत ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्या गोष्टी आणि नगर परिषद गट क व गट ड या संदर्भातली भरती संदर्भात मी आपल्याला आता ही डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, या संदर्भात अगोदर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं की गट क व गट ड ची भरती जी आहे 15 जुलैला जाहिरात येणार आहे. 100% ही भरती TCS किंवा IBPS घेईल, याच्याबद्दल दुमत नाहीये. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ही राज्यसेवेमार्फत भरती होणार नाही गट क व गट ड ची. ओके, त्याच्यामध्ये कर निर्धारणासाठी जर आता यांनी सांगितले की राज्य संवर्ग अंतर्गत गट कर निर्धारणाची भरती होईल आणि MPSC घेईल. ओके, त्याच्याबद्दल सुद्धा अजून क्लिअरेशन्स नाहीये ते कोण घेईल म्हणून. पण कर निर्धारणाच्या जागा येणार आहेत का? तर येणार आहेत. आणि कर निर्धारणाच्या जागा ह्या राज्य संवर्ग भरती अंतर्गत जर आल्या, MPSC मार्फत जरी आल्या, तरी सुद्धा ती जाहिरात MPSC मार्फत डिस्प्ले होणार आहे. आता दुसरा एक मुद्दा की MPSC ची ऑलरेडी ऍड आलेली आहे. MPSCच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि MPSC तुम्हाला कंडक्ट राज्यसेवा नागरिक पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअरेशन झालेल्या आहेत. त्याचं शेड्यूल झालेलं आहे, त्याची परीक्षा आता येणार आहे राज्यसेवेची. मग 2026 मध्ये ही जाहिरात येणार आहे का, हा एक प्रश्न उरतो. त्यामुळे तसंही नाहीये. ओके, सो राज्यसेवा अंतर्गत जर घ्यायचं म्हटलं तर राज्यसेवा एक नवीन पदभरती काढेल ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतील आणि ती ही परीक्षा कंडक्ट करेल, असं सुद्धा होईल. मात्र लेवल ती त्या लेवलमध्येच राहील की कर निर्धारणाच्या परीक्षेची लेवल किंवा ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी सेवा असेल किंवा स्वच्छता निरीक्षक याच्यासाठी जे आहे जी MPSC घेणार आहे, याच्या मार्फत ती सरळ सेवा निघेल थोडक्यात. मग त्याच्यामध्ये प्रिलिम आणि मुख्य परीक्षा असणार का, हा एक मुद्दा. त्याचं शेड्यूल कसं येईल, ह्या गोष्टी सगळ्या आयोग डिस्प्ले करेल. जर ती MPSC मार्फत होणार असेल तर अजूनही 15 जुलैपर्यंत जाहिरात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत गट क मध्ये ही पदे आहेतच, पण याच्या जागा डिक्लेरेशन्स होणार नाहीत. आणि कर निर्धारणासाठी स्पेसिफाय नगर परिषदेकडून तसं नोटिफिकेशन आल्याशिवाय ती MPSC घेईल का, हे सुद्धा आपण क्लिअर करू शकत नाही. तुर्तास मग ही जाहिरात 2026 मध्ये जाते की काय, हा सुद्धा एक प्रश्न किंवा हा एक मुद्दा होणार आहे. त्या डिटेल आपण घ्यायचं चालू, पण नगर परिषदेकडून अजूनही कसल्याच पद्धतीचं आपल्याला त्याबद्दलचं सांगण्यात आलेलं नाहीये. तुम्ही जाहिरात बघा, त्याच्यानंतर डिस्प्ले होईल सगळ्या ह्या गोष्टींची उत्तर आहेत. सो आपण ते पहिलं क्लिअरेशन्स करून घेऊया. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, राज्य संवर्ग भरती जी आहे म्हणजे MPSC मार्फत ती करतील अशा संदर्भात जे बोललं जात आहे. कर निर्धारण व प्रशासकीय सेवा आहे, त्याच्या 723 जागा आहेत. त्याच्यानंतर लेखा व लेखा परीक्षण 196 जागा आणि अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणी पुरवठा हे एक आहे पद आणि स्वच्छता निरीक्षक, अशा टोटल 600, 302, 723, 196 ह्या 600 प्लस या सर्व जागा MPSC मार्फत होतील. आणि अग्निशमन सेवा सुद्धा 409 हे MPSC मार्फत होईल असं दिसतं आहे. मात्र या शेड्यूल प्रमाणे किंवा ह्या डिस्प्ले होते याप्रमाणेच ह्या गोष्टी होतील असं नाहीये. आणि नगर परिषद गट क व गट ड भरतीमध्ये वरिष्ठ लिपिक हे जे म्हणत होते की हे येणार नाहीत जागा, तर ह्या जागा असणार आहेत. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक म्हणा किंवा लिपिक, वायरमन, उद्यान सहाय्यक, वाहन चालक आणि शिपाई ही पदे असणार आहेत. तर ह्या पदांसाठी TCS किंवा IBPS परीक्षा घेईल आणि ही 15 जुलैला जाहिरात प्रसिद्ध होईल या संदर्भात आहे. आता ज्या रिक्त जागा तुम्हाला वरती दाखवलेल्या आहेत राज्यसेवा अंतर्गत ही परीक्षा होणार आहे असं बोललं जात आहे.
तर ह्याचं आपल्याला डिक्लेरेशन नाहीये, मी अजूनही सांगतोय तुम्हाला. आणि ह्या जागा येणार आहेत का 100% ह्यांची जाहिरात येणारच आहे. फक्त ती एमपीएससी मार्फत येईल का हे एक मुद्दा आहे. जर एमपीएससीने घेतलीच तर एमपीएससी फ्री आणि मुख्य परीक्षा घेणार का, त्या बऱ्याच गोष्टी अजून गुलदस्त्यात आहेत. ह्या कोणालाही माहिती नाहीये. उगाच काहीतरी कोणाचं ऐकू नका, ठीक आहे. आणि कर्णधारांचं प्रॅक्टिस चालू ठेवा. जरी राज्यसेवेतनं निघाली तरी ती पोस्ट तुम्हाला माहिती आहे किती मोठी पोस्ट आहे, चांगला आहे, अभ्यासक्रम त्याचा चांगला आहे, तुमचं होऊन जाईल तांत्रिकची परीक्षा. त्या पद्धतीचंच पॅटर्न असणार आहे, त्यात काय वेगळं काय नसणार आहे. मात्र ती कंबाईनमध्येही एक परीक्षा घेऊ शकतात. स्वच्छता निरीक्षक, अभियांत्रिकी सेवा, लेखा व लेखा परीक्षण, कर्णधार व प्रशासकीय सेवा याच्यासाठी किंवा अग्निशमन सेवा या सर्व पोस्टसाठी प्रिलिम एकसारखी होऊ शकते. मग मेन्स वेगवेगळे करतील. असं काहीतरी राज्यसेवा जसं घेणार असेल तर करेल. मात्र त्याची जाहिरात कधी येईल, काय होईल याच्या संदर्भात ह्या गोष्टी अजून डिस्प्ले नाहीयेत. आणि ती घेणार पण कोण आहे हे सुद्धा, ठीक आहे. त्यामुळे अभ्यास तुम्ही नगर परिषदेचा जो आहे गट क गटचा किंवा आता जे सध्या त्या पदभरतीसाठी बोलणं जात आहे, तर त्याच्यामध्ये ज्या पदे आहेत याच्यासाठी तुम्हाला आयबीपीएस आणि टीसीएसच्या प्रश्नपत्रिका करणं, आयबीपीएसचा सराव करणं. टीसीएसच्या प्रश्नपत्रिका आउट होतात, आयबीपीएसच्या होत नाहीत, पण त्यांच्या ज्या कुणाच्या आहेत त्याचा अभ्यास करणं. मी आता प्रिव्हियस इयरची एक क्वेश्चन पेपर कर्णधार जे टाकणार आहे आयबीपीएसची, ते आहे माझ्याजवळ, मी ते टाकणार आहे. त्याच्या संदर्भात किंवा आयबीपीएसचे प्रश्न, त्या प्रश्नपत्रिका, टीसीएसच्या प्रश्नपत्रिका मी टाकणार आहे, व्हिडिओ टाकणार आहेत, त्या सुद्धा तुम्ही करायच्या आहेत. ओके, सो बेस्ट ऑफ लक त्या ह्याच्यासाठी, नगर परिषदेच्या पदभरतीसाठी. आणि हे सगळे करा. राज्यसेवेमध्ये सुद्धा जर ती परीक्षा झाली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल निश्चित. आणि त्याच्यानंतर मुद्रांक शुल्क शिपाई भरती जी आहे 1 ते 7 जुलैच्या दरम्यान होणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा सर्वांना शुभेच्छा. आणि त्याचं सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आयबीपीएस, टीसीएस आणि मराठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. सर्व डिटेल त्याच्याबद्दलही बोललेलो आहोत आपण, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. कमेंट करा तुमचे प्रश्न, त्या संदर्भात मला बोलता येईल, त्या संदर्भात मला व्हिडिओ घेऊन येता येईल, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.